आपको आता न्यूज नेटवर्क और मैं गोंदिया से देवेंद्र दमाय। इस वक्त की सबसे बड़ी खबर है गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले छोटे से ग्राम मोहगांव की। अब जैसे कि मैं आपको स्क्रीन के जरिए दिखा रहा हूँ कि मोहगांव ग्राम की खास खबर। मोहगांव ग्राम पंचायत को लाखों रुपए का पुरस्कार मिला। उस पुरस्कार के सम्मान में जो है आज गांव में एक बड़े कार्यक्रम का भी आयोजन किया गया। अगर मोहगांव ग्राम की अगर बात करने जाए तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम, महिलाओं के लिए बचत भवन का निर्माण हो या वाचनालय की बात हो, ऐसे कई सारे जो है उस गांव में उपक्रम लाए गए और सरकार की ओर से जो योजना आती है उस योजना का गांव में जो है वहाँ के स्थानिक जनप्रतिनिधियों ने लाभ भी लिया और हर घर तक के लाभ भी पहुँचाया। एक तरफ देखा जाए तो सरकार बड़े बड़े कदम उठा रही है। पानी आड़वा पानी जिरवा, यह जो है मराठी में मन है और जल ही जीवन है, जल ही जीवन है। और आज का वातावरण अगर देखा जाए तो धूपकाली का सीजन है। आज कई तरफ भी देखो आप पानी के लिए हाहाकार मचा है, लेकिन अब सरकार सतर्क हो चुकी है। आप देख सकते हो स्क्रीन के जरिए आज जो है तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के विधायक विजय भरतलाल राहंगडाले यह जो है आज भूमि पूजन करने आए थे उस गांव में तालाब के खोलीकरण के काम को लेकर। जैसे कि आप वीडियो के माध्यम से देख रहे होंगे, गोंदिया जिले के मुख्य कार्यपालन अधिकारी भी मौका वारदात पर मौजूद थे और गोरेगांव पंचायत समिति के माजी सभापति मनोज बोपचे, साथ ही साथ अभी वर्तमान की जो सभापति है चित्ररेखा चौधरी, उस गांव के जो है उप सरपंच कमलेश राहंगडाले, खंड विकास अधिकारी गोरेगांव पंचायत समिति गौतम, ऐसे अधिकारी कर्मचारी और वहां के स्थानिक जनप्रतिनिधि गोरेगांव तहसील के तमाम जनप्रतिनिधि अधिकारी कर्मचारी मौजूद थे जाते हैं। लेकिन साथ ही साथ गोंदिया जिले में नाम फाउंडेशन ने भी कदम रख दिया है। अब नाम फाउंडेशन ने कदम रखा है जिसके नेतृत्व में होता है नाना पाटेकर, वहाँ के जो है नेतृत्व करते हैं। नाना पाटेकर के नेतृत्व में जो है तालाब खोलीकरण गोंदिया जिले में भी हो रहा है और नाम फाउंडेशन यह जो है संस्था सामने आई है। दर्शकों, क्या कहा तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के विधायक, वैसे ही गोंदिया जिले के मुख्य कार्यपालन अधिकारी, उन्होंने क्या कहा है आइए जानने का प्रयास करें। महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय की प्रत्येक तलावाची गाळ काढून तलाव खोलीकरण करणे आणि जलसाठा वाढवणे, त्याचबरोबर पाण्याच्या निचरा होऊन पाण्याची पातळी वाढवण्याकरता जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून आज मोहगाव इथं नाम फाउंडेशन जो नाना पाटेकर साहेब आणि मकरंद राजपुरे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या पातळी वाढवण्याकरता जलयुक्त महाराष्ट्र करण्याकरता जी मोहीम राबवण्यात येत आहे, त्या अनुषंगाने आज हा मोहगाव तलावामध्ये खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आलेलं आहे। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून JCPच्या आणि उत्खननाचं काम करून शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतीमध्ये गाळ लागत असेल ते गाळ घेऊन जाण्याकरिता मोफत असेल, त्याचबरोबर कुणाला भरण भरण्याकरिता ग्रामपंचायतला कुठं सपाटीकरण असो किंवा एखादी पालन रस्ता असो, त्या पालन रस्त्याला माती लागत असेल ती माती मोफत ह्या माध्यमातून मिळणार आहे। आणि त्याचबरोबर मोफत मातीच्या माध्यमातून मोफत मुरमच्या माध्यमातून ज्यावर शासनाने घेतलेला निर्णय की कोणताच तलाव खोलीकरण करत असताना त्या खोलीकरणाच्या माध्यमातून जी ही माती निघत आहे, जी मुरम निघत आहे, त्याच्यावर कोणत्याच प्रकारची रॉयल्टी लागणार नाही। आणि त्या अनुषंगाने या माध्यमातून शेतकऱ्यांना गाळ मिश्रित जे गाळ आहे ज्याला आपण कापण म्हणतोय, कापण किंवा गाळ, त्याच्या शेतीला ते लाभदायक आहे। त्याचबरोबर मुरुम ह्या गावकऱ्यांना आवश्यकता असतो तो सुद्धा इथून मोफत मिळणार आहे। आणि निश्चितच त्या अनुषंगाने एक बरोबर दोन फायदे गावकऱ्यांना मिळणार आहेत। पाण्याची पातळी वाढणार आहे, पाणी ह्या तलावात राहणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना माती आणि मुरुम हा मोफत मिळणार आहे। गोंदियामध्ये आपल्याला तलावच्या जलंगणाने ओळखले जातो, परंतु तलावामध्ये वर्षानुवर्ष ते आपल्याला गाळ पडलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही खोलीकरण वगैरे करत नाही, म्हणून ते आपल्याला पाणीसाठा कमी होत असतो। आणि त्याच्यामध्ये आपल्याला शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिबिर या योजनेअंतर्गत आपल्याला 130 तलावामध्ये ते आपल्याला गाळ काढण्याची योजना मंजूर केलेली आहे। त्याच्यामध्ये टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनची तर्फे आपल्याला JCP पुरवणार
आणि त्याच्यासाठी डिझेल लागणारे डिझेल शासनाकडून होणार आणि तसेच आपल्याला इकडून निघणारे गाळ शेतकरी घेऊन जाण्यासाठी आपल्याला सुद्धा ते प्रत्येक ट्रॅक्टरला किती प्रमाणे ते आम्ही देत असतो पैसा, त्यांनी शेतीसाठी घेऊन जाऊ शकतो. त्या योजना अंतर्गत आपल्याला पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये 130 काम मंजूर झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या तारीखला 2 काम कंप्लीट होऊन आता 8 काम चालू आहे. त्याच्यामध्ये गोरेगाव तालुक्यामध्ये आज मोगावमध्ये आपल्याला आजचा कार्यक्रम इकडे सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला शेतकरीला पण गाळ भेटणार. दुसरं आहे की ते गाळ भेटणार तो एक विषय आहे, परंतु आपल्याला तलावामध्ये आपल्याला पाणीसाठा वाढणार, ते नेमकी पाणीसाठा वाढल्याशिवाय आपल्याला सिंचनाचा विषय नसतो. म्हणून हे काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आवर्जून सर्व गावकरी लोक आणि सर्व सरपंच सर्वांची सहकार्याने हे काम होत आहे. टाटा मोटर्स व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जो काही गोंदिया जिल्ह्यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत आदरणीय आमचे नानाजी पाटेकर व मकरंजी अनासपुरे सर यांच्या संकल्पनेतून मी गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन व शेतकरी इतर सर्वांना शब्द देतो की जो पाऊस पडेपर्यंत मी तुमच्या जिल्ह्यातला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार पूर्ण होणार नाही, तोपर्यंत माझे पूर्ण प्रयत्न करून मी तुमचे तळ ठोकून गोंदिया जिल्ह्यामध्ये राहील की नाम फाउंडेशनच्या वतीनं तुमचे जास्तीत जास्त तलाव खोलीकरण कसे होतील याचा मी प्रयत्न चालू आहे. जास्तीत जास्त मी गोंदिया जिल्ह्याला वेळ देऊन नाम फाउंडेशनच्या वतीने गोंदिया जिल्हा हा पाणीदार कसा बनेल, इथला शेतकरी समृद्ध कसा होईल याचा हा नाम फाउंडेशनचा मानस है. फाउंडेशन संस्था ने कदम रखा और कदम रखने के बाद में आज इतना बड़ा जो कदम है अहम भूमिका में निभा रहे. तो दर्शकों बहुत ही जल्द अगले पार्ट में मिलेंगे. मैं गोंदिया से देवेंद्र तमाय.